तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये. तर आजची रेसिपी मुलांच्या आवडीचीच असणार आहे. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे मी तुम्हाला काल सांगितलं की मुलांच्या रेसिपी दाखवते, तर आज पण मी त्यांच्याच आवडीची दाखवणार आहे. तर आज आपल्याला साऊथ इंडियन स्टाईल उत्तप्पा बघायचा आहे. तर रेसिपी नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ पूर्णपणे न स्किप करता बघा. चला तर मग त्यासाठी काय लागणार. इकडे मी डोसा बॅटर जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे. ह्याची जी पहिली प्रोसेस आहे ते कसं भिजत घालायचं तांदूळ वगैरे, तर ते मी पुढे क्लिप त्याला ह्या व्हिडिओमध्ये जोडेल, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे. आणि चटणीसाठी हिरवीची चटणी आपण खोबऱ्याची बनवणार आहोत. त्यासाठी हे ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, हा कढीपत्ता आणि ही डाळ आहे फुटाण्याची. तर एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. तर मी ही सगळी प्रोसेस आदल्या दिवशी करत आहे. तर जे आपण माप घेणार आहे ते एकाच वाटीचं घेणार आहोत. तर मी ही एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये डाळ आहे, ही पाऊण वाटी डाळ आहे उडदाची. पाऊण वाटी डाळ घेऊया आणि त्याच्यामध्ये 4 वाट्या तांदूळ घालूया. 4 वाट्या तांदळासाठी पाऊण वाटी डाळ एवढं पुरेसं होतं. हे बघा, असं मी 4 वाट्या तांदूळ घालते. तर अशा मी 4 वाट्या घालते त्याच्यामध्ये. आता हे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेते. तर हे बघा, 2-3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी आपण मेथी टाकूया. याने डोशाला खूप छान कलर येतो आणि बॅटरही छान भिजतं, म्हणून ही मेथी घालायची त्याच्यामध्ये. फर्मेंट होते चांगलं पीठ, यासाठी घालायचं. तर आता हे रात्रभर नाही, एक 4-5 तास मी भिजत ठेवणार आहे. त्याच्यानंतर मग मी हे मिक्सरवरती वाटून घेणार आहे आणि मग रात्रभर ठेवणार आहे भिजण्यासाठी. तर असं झाकण लावून मी झाकून ठेवते. मी आता तवा ठेवलेला आहे आणि आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊया. तर चला मी आता गॅस लावते, तवा गरम करायला ठेवूया. दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे माझ्याकडे गोल तवा आहे, हा बिळाचा तवा आहे, याला मी तेल लावून घेतलेला आहे. तर आता आपण डोसा बॅटर त्याच्यावरती घालूया. थोडं गरम होऊ दे, मग आपण ते घालूया. उत्तप्पा रेसिपी ही पटकन, अगदी सोपी आणि अवघ्या काही मिनटातच होणारी रेसिपी आहे. त्यामुळे झटपट करता येते. तुम्ही डब्यासाठी पण देऊ शकता, मुलांच्यासाठी देऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता. आणि आता आपण बॅटर घालून घेऊ. 2 चमचे मी बॅटर घालते इकडे आणि अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे. खूप मोठा नाही करायचं, जाडसरच ठेवायचं. पसरवून घेतलेलं आहे. आता त्याच्यावरती आपल्याला हा थोडंसं ह्याला बघा असे बबल्स आले ना, की मग ह्याच्यावरती हिरवी मिरची घालूया आपण. मुलांना बनवत असाल तर अगदी थोडी वापरा. हे बघा अशी. त्याच्यानंतर हा कांदा बारीक चिरलेला, कांदा मी भरपूर घालते जेणेकरून उत्तप्प्यामध्ये कांद्याशिवाय मजा नाही. हे बघा अशा प्रकारे कांदा त्याच्यामध्ये त्या पिठामध्ये जातो. त्याच्यानंतर हे टोमॅटो. अगदी बनवताना अगदी पिझ्झासारखं दिसते तुम्हाला. हे खायलाही छान लागते. याच्यामध्ये तुम्ही भाज्याही वापरू शकता जी मुलं खात नाहीत. गाजर घालू शकता आणि वरून कोथिंबीर. तर गॅसची फ्लेम मी स्लो केली अगदी. आता हे आपण असे चमच्याने प्रेस करूया याच्यावरती. आता ह्याच्यावरती आपण थोडं तेल घालूया. मी चमच्यानेच घालते तेल. असं तेल सुड्या बाजूने आणि वरून पण थोडं तेल घालूया. तूप वापरलं तर एकच नंबर. तुम्ही लोणी, तूप काही वापरू शकता, तेलही वापरू शकता. मी इकडे तेलच वापरलेलं आहे. आता आपण हे परतवून घेऊया. आता हे मी परतते. असं प्रेस करते जेणेकरून कांदा टोमॅटो आपला छानसा भाजेल. गॅसची फ्लेम अजून थोडी स्लो करते मी. तर कांदा वगैरे चिटकू नये म्हणून मी असं हाताने पसरवते. असं फिरवते. हे असं करा. आता हा पलटवून घेऊया. हे बघा
खूप छान प्रकारे कांदा टोमॅटो वगैरे सगळं काही भाजलेलं आहे आणि हा आपला आता रेडी झालेला आहे. तर आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, खूप छान दिसतोय ना. आता आपण चटणी बनवून घेऊया. याच्यासाठी चटणी बनवूया. चटणीसाठी मी इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे ओलं खोबरं जे धुवून ठेवलेलं आहे ते घालते मी. त्याच्यानंतर ही फुटाण्याची डाळ आहे भाजलेली, ती घालूया आता. मी चटणीसाठी जास्त काही नाही वापरत, इतकंच साहित्य मी वापरते. थोडीशी कोथिंबीर. आता हे मिक्सरवरती फिरवून घेऊया. तर हे बघा, अशा प्रकारे मी ही मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे, वाटलेली आहे. आता ह्याच्यावरती आपण तडका देऊया. तर आता आपण चटणीला तडका देणार आहे. तर माझ्याकडे हे असं तडका द्यायसाठी एक आहे भांडं, ते मी असं गॅसवरती ठेवलेलं आहे गरम करत. त्याच्यावरती आता आपण गरम झालं की तेल घालूया. आता आपण थोडंसं तेल घालूया त्याच्यामध्ये. 1.5 चमचे मी तेल घातलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालूया. तेल गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा, अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी मी जिरं घालते आणि हा कढीपत्ता. तडतडायला लागले की आपण कढीपत्त्याची एक 4-5 पानं त्याच्यामध्ये टाकूया. हा तडका तयार आहे. आता आपण चटणीमध्ये घालू. तडका तयार आहे. आता आपण चटणीमध्ये घालूया आणि ते मिक्स करूया. आणि आता हे आपण मिक्स करूया. तर आपली चटणी ही तयार झालेली आहे. आता आपण उत्तप्पा सर्व करूया. तर हे बघा, मी अशा प्रकारे सर्व केलेला आहे. याच्यावरती मी थोडीशी बारीक शेव टाकलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण छान दिसतं म्हणून मी याच्यावरती, आणि खायलाही छान लागतं म्हणून याच्यावरती बारीक शेव घातलेली आहे. एकच नंबर झालेला आहे, खूप छान दिसतोय आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारा नाश्ता आहे. तुम्हीही तयार करा तुमच्या घरी, मुलांनाही द्या आणि आवडलं तर माझ्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर तुम्हालाही अशा नवनवीन रेसिपी जर तुम्हालाही नवनवीन माझ्या अशा रेसिपी जर पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी अजून केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. थँक्यू. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.